27 जून 2023 रोजी फ्रान्सच्या पॅरिसच्या सबर्बमध्ये पोलीस एका सिग्नलला एक पिवळी मर्सिडीज AMG कार अडवतात. कारचा चालक असतो नाहेल, जो की 17 वर्षीय अल्पवयीन मुलगा असतो आणि कारमध्ये असतात अजून 3 जण. CCTV मधल्या फुटेजमध्ये दिसतं की पोलीस आणि नाहेल मध्ये काहीतरी बातचीत होते किंवा बाचाबाची होते. त्यानंतर नाहेल आपली गाडी वेगानं पुढे घेतो आणि तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर पोलीस नाहेलवरती गोळीबार करतात आणि दुर्दैवानं त्यात नाहेलचा मृत्यू होतो. त्या दिवसापासून आजपर्यंत 3 दिवस होतात आणि अख्खं फ्रान्स आणि त्यातल्या त्यात विशेष करून पॅरिस आणि पॅरिसच्या आसपासची मोठमोठी शहरं दंगलीनं जळू लागतात. खरं तर फ्रान्स हा पश्चिम युरोपीय देशामध्ये गणला जातो. त्याच्या पश्चिमेला अटलांटिक महासागर, त्याच्या पूर्वेला स्वित्झर्लंडची सीमा, उत्तरेला जर्मनी आणि बेल्जियम असे देश आहेत आणि दक्षिणेला स्पेन सारखा देश आहे. GDP मध्ये फ्रान्सचा जगामध्ये 7वा नंबर लागतो. तसेच युरोपीय युनियन, नाटो आणि G7 मध्ये सक्रिय सहभाग असलेला फ्रान्स हा देश आहे. एकंदरीत विकसित देशामध्ये फ्रान्स गणला जातो. पण नाहेलच्या या मुद्द्यावरून फ्रान्स का पेटले? कोण होता नाहेल? आणि त्यामध्ये या दंगलीला मुस्लिम किंवा मुस्लिमवादाचं किनार का लागली गेलेली आहे? म्हणूनच मित्रांनो, हा सगळा विषय खोल आहे, कारण पृथ्वी गोल आहे. पहिल्यांदा येऊया ज्या 17 वर्षीय मुलामुळे या दंगली सुरू झाल्या असं सांगण्यात येतंय, तो नेमका नाहेल होता कोण? नाहेलचं मूळ जर तपासायला गेलं तर ते बेल्जियम, मोरोको अशा ठिकाणचं निघतं, जे की मुस्लिम बहुल देश आहे. नाहेल हा 17 वर्षीय अल्पवयीन, जो की त्याची आई मोनिया सोबत राहत होता. दोघे मिळून पॅरिसच्या नॅन्तेरी या सबर्बमध्ये राहत होते, जो की इतर भागांपेक्षा थोडा मागासलेला आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचा असा भाग म्हणून ओळखला जाणारा आहे. तो जिथे राहत होता तिथूनच जवळच्या एका कॉलेजमध्ये त्याचं ॲडमिशन झालं होतं आणि त्याला पुढे जाऊन प्लंबर देखील व्हायचं होतं. पण ही गोष्ट इथेच थांबत नाही. याआधी नाहेलवरती 5 वेळा सिग्नल तोडल्याच्या केसेस झाल्या होत्या, ज्यामध्ये त्याला पोलिसांनी पोलीस स्टेशनला हजर देखील राहण्यास सांगितलं होतं. शिवाय महत्त्वाची बाब इथे अशी आहे की येत्या सप्टेंबर 2023च्या महिन्यामध्ये तिथल्याच एका कोर्टाने त्याला तिथे कोर्टामध्ये हजेरी लावण्यासाठी उपस्थित राहण्यास सांगितलं होतं. आता नाहेलच्या हत्येबद्दल त्याची आई आणि त्यांचे वकील हे मुस्लिम द्वेष किंवा वंशवादाला धरून आहे असं म्हणत नाहीत. त्यांना फक्त त्यांच्या मुलाला न्याय हवा आहे. पण यामध्ये दोषी पोलिसावर योग्य ती कारवाई व्हावी अशी त्यांची इच्छा आहे. फ्रान्स सरकारने लगेचच या घटनेमध्ये लक्ष देऊन त्या पोलिसाला निलंबित केलं असून त्याच्यावर रितसर खटला देखील भरला आहे. आता अजून एक बाब इथे अशी महत्त्वाची आहे की त्या पोलिसाने आपल्या वकिलाकरवी नाहेलच्या आईची माफी देखील मागितली आहे आणि त्यात त्यानं म्हटलं आहे की मी माझ्या बचावासाठी त्याच्यावर गोळी झाडली. आता फ्रान्समध्ये 2017 नंतर देशामध्ये आतंकवादी कारवाया होऊ नयेत म्हणून एक कायदा आणला होता आणि त्या कायद्याअंतर्गत तेथील पोलिसांना काही ठराविक बाबींमध्ये लोकांवरती किंवा स्वसंरक्षणार्थ गोळी झाडण्याचा अधिकार दिलेला होता. त्यामध्ये महत्त्वाचे असे 5 मुद्दे होते. त्यातला पहिला मुद्दा असा होता की पोलीस किंवा एखाद्या व्यक्तीचा जीव धोक्यात असताना ते पोलीस समोरच्या व्यक्तीवर गोळीबार करू शकतात. दुसरा मुद्दा असा की पोलीस सुरक्षा घेऱ्यात असणाऱ्या व्यक्तीचा किंवा त्या जागेवरती जर हल्ला झाला तर अशा हल्ल्याला प्रतिहल्ला म्हणून पोलीस त्यांच्यावरती हल्ला करू शकतात. तिसऱ्या मुद्द्यामध्ये पोलीस गोळीबार करू शकत होते, तो असा म्हणजे पोलीस किंवा दुसऱ्या कोणाची सुरक्षा धोक्यात आणून जर समोरचा पळ काढत असेल तर अशावर पोलीस बिनधास्त गोळीबार करू शकत होते. चौथा मुद्दा असा होता की गाडीचा ड्रायव्हर जर थांबण्यास सांगून देखील थांबत नसेल आणि त्याच्यामुळे किंवा गाडीतील असणाऱ्या लोकांमुळे बाकीच्यांचा जीव जर धोक्यात येतोय असे वाटत असेल तरीही पोलीस अशांवर गोळीबार करू शकत होते. पाचवा आणि शेवटचा मुद्दा असा होता की गोळी चालवून जर कुणाची हत्या करण्याचा प्रयत्न करत असेल तर अशा वेळी त्याच्यावर पोलिसांना गोळी झाडता येत होती.
एकंदरीत हा प्रकार पोलिसांनी आपल्या स्वसंरक्षणासाठी केला असं जरी सांगितलं असलं तरी एकूण फ्रान्समध्ये आणि पॅरिसमध्ये बहुधा अराजकता माजलेली आहेच. फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आपल्या बैठकांचं सत्र चालू ठेवलं आहे. शिवाय त्यांच्या पंतप्रधान एलिझाबेथ बर्न यांनी या हल्ल्याची निंदा देखील केली आहे. लोकांना हा हल्ला मुस्लिम द्वेषावरून झालेला आहे असंच वाटत असलं तरी पोलिसांनी आपली बाजू मांडलेली आहे. तेथील शासनाने तेथील लोकांना शांत राहण्याचे आवाहन देखील केले आहे. पण एकंदरीत पॅरिसचे चित्र पाहताना तिथे जाळपोळ, वाहनांची जाळपोळ, मॉल्सची जाळपोळ, दुकानांची जाळपोळ या गोष्टी सर्रासपणे घडून येताना दिसत आहे. आणि हे सगळं आपल्या नजरेसमोर घडत असताना फ्रान्सच्या पंतप्रधानांनी फ्रान्समध्ये वेळ पडल्यास आणीबाणी देखील लागू केली जाऊ शकते असं जाहीरपणे सूचक वक्तव्य केलं आहे. जर फ्रान्समध्ये आणीबाणी जाहीर झाली तर 2005 आणि 15 नंतरची ही एक मोठी आणीबाणी असू शकते असा अंदाज देखील वर्तवण्यात येत आहे. मग नाहेलची हत्या मुस्लिम वर्णद्वेष का वाटतो आहे? नाहेल जरी हा मुस्लिम असला तरी त्याच्या वडिलांचं नाव अजून देखील जाहीर करण्यात आलं नाही किंवा त्याच्याबद्दल खुलासा देखील कुठे केला गेलेला नाही. इथे मुस्लिम द्वेष असण्याचं कारण म्हणजे आजपर्यंत फ्रान्समधला जो सिग्नल किंवा ट्रॅफिक सिग्नलच्या ठिकाणी अडवून पोलिसांनी गोळीबार केलेला आकडा आहे तो काहीसा चिंताजनक वाटत आहे. 2023 म्हणजे या वर्षी आतापर्यंत 3 लोक अशा हल्ल्यात मारली गेली आहेत. 2021 साली 3, 2020 साली 2, 2019 साली 0, 2018 साली 6, 2017 साली 6 इतका भयानक आकडा फ्रान्सच्या पोलिसांचा लोकांना सिग्नलवरती गोळी झाडून मारण्याचा आहे. आणि यात विशेष बाब अशी आहे की त्यातले बहुसंख्य लोक हे मिडल ईस्ट आणि मुस्लिम देशातून निर्वासित झालेले असे आहे. त्यामुळेच तिथे निर्वासित झालेल्या किंवा अगोदरच असलेल्या मुस्लिमांमध्ये याबद्दलचा रोष प्रकर्षाने बाहेर निघताना दिसून येत आहे. मग आता या घटनेचा युरोप आणि युरोपीय देशांवरती परिणाम काय होऊ शकतो? तसं पाहिलं तर पाठीमागच्या दशकामध्ये मिडल ईस्ट आणि बाकीच्या मुस्लिम देशांमध्ये राजकीय अराजकता म्हणा, दारिद्र्य म्हणा किंवा तिथलं स्थित्यंतर म्हणा, एकंदरीत वातावरण दूषित झाल्यामुळे तिथले लोक आपलं भविष्य सुरक्षित करण्यासाठी, आपल्या मुलांचं भवितव्य सुरक्षित करण्यासाठी त्या देशांतून बाहेर पडले आणि जास्तीचा लोंढा जो बाहेर पडलेला होता तो येऊन युरोपात धडकला. आता युरोपीय देशांच्या पॉलिसी अशा होत्या की ते त्या लोकांना आपल्या देशामध्ये सामावून घेण्यास तयार होते. पण हे जे निर्वासित युरोपीय देशांमध्ये येऊन राहण्यास सुरुवात करू लागले तेव्हा युरोपीय देशातील खूप साऱ्या लोकांनी त्यांना विरोध देखील केला. जसं की भारतात लेफ्ट विंग, राईट विंग असे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. तसंच युरोपीय देशांमध्ये सुद्धा अशा प्रकारचे प्रकार आपल्याला पाहायला मिळतील. साधारणपणे युरोपातील किंवा युरोपीय देशांतील राईट विंगवाल्या लोकांनी भविष्यातील चिंता व्यक्त करत अशा लोकांना तिथे स्थान न देण्याचा निर्णय कठोरपणे पुढे रेटला गेलेला होता. आणि आज फ्रान्स म्हणा किंवा स्वीडन म्हणा या देशांच्या निमित्तानं कदाचित दुर्दैवानं हे त्यांचं म्हणणं खरं होताना दिसून येत आहे. याचा अजून एक दाखला द्यायचा म्हटलं तर नुकतंच स्वीडनमध्ये तेथील न्यायालयानं मुस्लिमांचा पवित्र ग्रंथ असलेलं कुराण हे जाळण्यास परवानगी देखील दिली होती. फ्रान्सच्या राजकारणावर या घटनेचा काय परिणाम होईल तर मरीन ले पेन या ज्या फ्रान्सच्या विरोधी पक्षनेत्या आहेत त्यांची एक खूप मोठी वोट बँक आहे आणि त्या सतत आपला मुद्दा रेटत आहेत की त्या भविष्यात जाऊन शरणार्थी किंवा निर्वासित विरोधी नीती आपण आपल्या देशामध्ये आणू आणि त्यामुळे त्यांची या घटनेने वोट बँक नक्कीच वाढण्याची शक्यता आहे. एकंदरीत फ्रान्समध्ये सुरू असलेली जाळपोळ, तेथील दंगे पाहता फ्रान्सचं वातावरण लवकरात लवकर आटोक्यात येईल असं चिन्ह नाही. त्यात अजून भर म्हणून फ्रान्समधली 2 नंबरची सिटी ऑफ मार्सेलेमध्ये असलेली सर्वात मोठी पब्लिक लायब्ररी अशा जमावाने जाळून टाकलेले आहे. एकंदरीत विषय चिंतेचा आहे. फ्रान्स आणि युरोपीय देश यावरती कशा प्रकारे रिॲक्ट करतील आणि त्यातून ते काय धडा घेतील हे आगामी काळच ठरवेल. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं विषयखोल पृथ्वीगोल हे चॅनल सबस्क्राईब करा. आपले व्हिडिओ आवडत असल्यास आपल्या मित्रपरिवारांना देखील ते शेअर करा. भेटू लवकरच.